आम्ही आमच्या मुलांना सांगितलंय कधी? पूर्वी आम्ही जेवायला बसलो की आमचे आजोबा सांगायचे, जेवण्यापूर्वी ताटातला एक घास ताटाच्या बाहेर काढून ठेवा, नैवेद्य दाखवा. आमच्या पंचपक्वानाच्या ताटात किडा मुंग्या येऊ नयेत म्हणून एक घास बाहेर ठेवायचा ही नाही पद्धत. का तर या सृष्टीनं हे धान्य आम्हाला दिलं, या भूमीनं आम्हाला हे धान्य दिलं. आम्ही तिला तिच्यासारखं काही देऊ शकत नाही, पण कृतज्ञता म्हणून आमच्या ताटातला एक घास त्या भूमीला आम्ही जरूर देऊ शकतो. त्या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून एक घास बाहेर काढून ठेवा. त्या भूमीचा आहे तो, ही कृतज्ञता आहे. सायंकाळ झाली की आम्हाला सांगितलं जायचं, तुळशी पुढं दिवा लावा. का? अंधार पडलाय दिसावं म्हणून नव्हे. तो आभाळातला सूर्य रात्रंचा गायब होतो, पण दिवसभर प्रकाश देत राहतो. त्याच्यावर सृष्टी चालते. सूर्य जितका प्रकाश देतो तितका आम्ही देऊ शकत नाही, पण आमच्याकडे मिनमिनती पंथी आहे. त्या सूर्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. बाबा रे, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. ही मिनमिनती पत्नी गोड मानून घे, ही कृतज्ञता आहे. आम्ही आमच्या शरीराबद्दल अशी किती कृतज्ञता व्यक्त करतो. दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे? 365 दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो, फादर्स डे. 365 दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो, मदर्स डे. म्हणजे 365 दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं, आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि उरलेले 364 दिवस काय करता मग? एक दिवस काढून सांगायची वेळ यावी. का हो? आम्ही कुठं निघालो? आज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? न्यायालयाला आदेश द्यावा लागतो मुलांना, आई वडिलांना सांभाळा. का? न्यायालयानं सांगावं. सरकार GR काढतंय, आई वडिलांना सांभाळणं बंधनकारक. नियम करायची पाळी आली. का हो?